पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पॉर्श कार अल्पवयीन आरोपी चालवत होता। ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अजूनही नाही, मात्र केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्तांचा दावा। पुरावे नष्ट करण्यासाठी चालक बदलण्याचा प्रयत्न झाला, परिणामांची आरोपीला जाणीव होती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला, वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर होणार कारवाई। पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी उतरले रस्त्यावर। डोंबिवलीतील रिॲक्टर स्फोटातल्या मृतांचा आकडा 11वर। मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल। अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी। राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती, 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत। संकटाला गांभीर्यानं घ्या, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 25%च पाणीसाठा शिल्लक। चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट आणखी गडद झाल्याचा आरोप। वेंगुर्ल्यात मच्छीमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली, 2 जणांचे मृतदेह सापडले तर 2 जण अजूनही बेपत्ता। प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख यांचे मृतदेह TDRFनं काढले बाहेर। आणि मतदानाच्या आकडेवारी संबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला 48 तासात माहिती देण्याचे आदेश देण्यास कोर्टाचा नकार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।